मिसिंग कंप्लेंट नोंदवायची आहे. माझे मिस्टर गायब आहेत. शांत व्हा, शांत व्हा. आधी बसा. काय झालं साहेब, हा त्यांचा फोटो. काल रात्रीपासून माझे मिस्टर गायब आहे. तो कुठे जायला निघाले होते? मित्राला भेटायला. आपण कोण? मी त्यांची पत्नी सर. आपण कोण? मी पण त्यांची पत्नी. म्हणजे उदयनी तुमच्या दोघींबरोबर लग्न केलं होतं? हो. 2 लग्न करणं हा कायद्याने गुन्हा आहे. सर तसं त्यांनी फक्त एकच लग्न केलंय कायदेशीर, ताईशी. तुम्ही दोघी बहिणी आहात? हो, पण आम्ही एकदम मिळून मिसळून राहतो. म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार ताईकडे आणि बाकीचे वार माझ्याकडे. साहेब, तुम्ही प्लीज त्यांना शोधा ना. असे कुठे न सांगता कधी जात नाहीत ते. त्यांचा नंबर ट्राय केला होता? आम्ही खूपदा त्यांचा फोन ट्राय केलाय, पण त्यांचा फोनच लागत नाहीये, बंद येतोय. द्या नंबर द्या. हो, मी सांगते. ठीक आहे, आम्ही माहिती काढतो. काही कळलं की कळव. सर लवकर सांगा प्लीज. या. प्लीज काहीतरी करा सर. सर 2 बायका फजिती आहे का असा प्रकार आहे? माहिती काढा. यस सर. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या भागात. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. हिंदू मॅरेज ऍक्ट 2 स्त्रियांबरोबर लग्न करायला परवानगी देत नाही. पण या उदयनं पहिली पत्नी असताना दुसऱ्या एका मुलीला लग्न करून घरात आणलं होतं. आणि ती सुद्धा कोण? तर आपल्या पहिल्या पत्नीचीच सख्खी बहीण. असं काय कारण होतं की या दोघींनीही एकाच माणसाशी लग्न केलं होतं? आणि उदय नेमका कुठे आणि का गायब झाला होता? नाही मॅडम, कुठे नाही पाहिलं. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही की तुमचा नवरा हरवलाय? सर, आता आम्ही दोघी डोकं धरून रडत बसलो तर उदय सापडतील का? तुम्ही म्हणालात की उदय मित्राला भेटायला गेलं होतं. कुठल्या मित्राला? सर, आता त्यांचा एकच मित्र थोडी आहे. त्यांचे जेवढे मित्र आहेत ना तेवढ्याच मैत्रिणी आहेत. ते लोकांमध्ये एकदम वावरायचे. म्हणजे बरेच धंदे करायचे. पण आम्हाला आमच्या चौकशी दरम्यान असं समजलंय की उदय गायब झाल्यामुळे बरेच लोक खुश होते. आणि जो माणूस तुम्हा दोघी बहिणींची लग्न करू शकतो तो सज्जन असेल याची शक्यता कमीच आहे ना? सर, आता तुम्ही सुद्धा ना लोकांसारखाच विचार करताय. किती वर्ष झाले तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला 4 आणि हिच्या 1.5. तुमचं अरेंज मॅरेज होतं का? नाही, लव्ह ॲट फर्स्ट साईट. सॉरी, थोडा एका पॅसेंजरला ड्रॉप करायला गेलो होतो. बोला साहेब, कुठे जाणार फिरायला? गोवा, काश्मीर की अमेरिका? अहो, माणसाने जग फिरलं पाहिजे. आता जर कोलंबस फिरलाच नसता तर भारताचा शोध लागला असता का? नाही, आम्हाला जग वगैरे नाही फिरायचंय, मुंबईला जायचंय. इथेच मिस्टेक होती आपली साहेब. मला एक सांगा मॅडम, मोठी स्वप्न बघायला हरकत काय? अहो, जगाचं स्वप्न पाहिलं तर माणूस मुंबईला पोहोचतो. म्हणून म्हणतो फिरलं पाहिजे माणसाने पक्षासारखं स्वच्छंदपणे. आम्ही आहोत ना सोबतीला. US टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हे 5 तिकीट्स मुंबई माया नगरी. तुम्ही उभे का? बसा ना. एक 20 मिनिटात तुमची बस येईल. त्या तिकीट्सच्या पाठीमागे माझा नंबर लिहिलाय. प्रवासात कसलीही अडचण आली मॅडम, मध्यरात्री पण फोन करायचा. अजिबात घाबरायचं नाही. ओके? आमची कंपनी चांगल्यात चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करते. काय चहा वगैरे घेणार? हो चालेल. बरं, ठीक आहे. मी उदयला पाहताच क्षणी त्याच्या प्रेमात पडले होते. मग पुढे जाऊन फोनवर बोलणं सुरू झालं. त्यापुढे भेटीगाठी व्हायला लागल्या आणि मग एका पॉइंटला मी माझा निर्णय घेतला. कमला, अगं झाली तयारी? हो गाई,
मी तेच करतेय. पेन, रायटिंग पॅड. हो आई. आई येते. अगं थांब ना, हे घे. छान पेपर लिही. येते आई. नीट जा. सुधारली आहे तुझी लेक एकदम. उदय, तुझा निर्णय पक्का आहे ना? खरंच मला शेवटपर्यंत साथ देशील? मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत उदय. आता चल. चल बस. सर मी उदयचे कॉल रेकॉर्ड्स चेक केलं. कॉल रेकॉर्ड्सनुसार त्याचं शेवटचं बोलणं रामनाथ म्हणजे ललिता आणि कमलाचे वडील आणि संजयशी झालं होतं. संजय कोण? सर संजय उदयचा मित्र आहे, पण त्याच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्याचं म्हणणं होतं की त्याला उदयबद्दल काहीच माहीत नाही कारण तो बाहेर असतो. सर आणि कमलाच्या म्हणण्याप्रमाणे ती घरच्यांना विश्वासात न घेता उदयबरोबर पळून गेली होती. आणि काही दिवसानंतर ललिताने उदयसोबत राहायला सुरुवात केली. सर बहुतेक ह्या दोघींना कसं सांभाळायचं या विचाराला कंटाळून तो उदय पळून गेला नसेल. दोघींचा स्वभाव बघता शक्यता नाकारता येत नाही. उदयमध्ये असं काय होतं की रामनाथच्या दोन्ही मुली उदयच्या प्रेमात पडल्या. रामनाथशी बोलायला पाहिजे. येस सर. उदय कुठे आहे? कोण उदय? आपल्या जावयाचं नाव विसरलात? मी त्याला जावई मानतच नाही. जावई मानत नाही पण त्याच्याशी फोनवरती गप्पा मारता. मी त्याचं तोंडही बघत नाही. उदय हरवण्याच्या आधी तुम्ही त्याला फोन केला होता? अहो साहेब, मी खरं सांगतो, मी नव्हता केला फोन. मी केला होता फोन. जिजूंना मी केला होता फोन बाबांच्या मोबाईलवरून. कशासाठी? मी जिजूंशी बोलते, भेटते पण. ते खूप चांगले आहेत. आता कुठे आहेत? मला नाही माहीत, मला खरंच नाही माहीत. त्यांनी मला काहीच नाही सांगितलं. शेवटची कधी भेटली होतीस तर? कालच मार्केटमध्ये. तुझे वडील त्याचा रागराग करतात हे माहीत असून सुद्धा तू त्यांना भेटत होतीस. जिजू स्वभावाने खूप चांगले आहेत. ते माझी काळजी पण घेतात. त्यांनी माझ्यासाठी उमंगला पण चांगलाच झापला होता. मला जाऊ दे. मला जाऊ दे ना. मला जाऊ दे. हे बघ, मी तुझी कंप्लेंट करी ना. काय कंप्लेंट करशील? की मुलं तुला त्रास देतात आणि कोण ऐकणार कोण आहे तुझं? आणि काय आहे ना, तुझ्या दोन्ही बहिणींचा रेकॉर्ड सगळ्यांना माहिती. मग तू कधी नंबर लावतीस तुझ्या जिजूकडे? अरे एवढ्यासाठी येतो कॉलेजला? सारंगीला का रडवलं? तीच तिची रडत होती. डोळे काय दाखवतो? काढून ठेवील इथंच. माफी माग तिची. चल माफी माग. परत करणार नाही असं बोल. सॉरी. सॉरी. कान पकड. चल कान पकड आणि उठा भाषा काढ. चल चल. जिजूने त्याला चांगलाच धडा शिकवला. मग परत त्याने कधीच त्रास दिला नाही. संजय कोण आहे? उदयचा मित्र. तुमच्या दोन्ही मुली उदयच्या प्रेमात पडल्या.
उदय तुम्हाला का आवडत नव्हता? प्रेमात पडल्या कसल्या हो? फसल्या माझ्या पोरी. फसल्या का सुटल्या? म्हणजे नाही, अनेकदा मुली घरच्यांची कटकट नको म्हणून किंवा घरचे मनाप्रमाणे वागू देत नाहीत म्हणून लग्न करून पळून जातात. तुम्ही त्यांना इथे काय त्रास दिला होता का? हो, दिला होता, त्रास दिला होता. त्यांना चांगलं वागा असं सांगायचो ना, हा त्रास होता त्यांना इथे. हो साहेब, तो उदय आमच्या समाजातला नव्हता. बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली ह्या पोरींनी. म्हणून मग आम्हीच त्यांच्याशी भेटणं बोलणं बंद करून टाकलं आणि मग त्यांना काय करायचं ते करू दे म्हटलं. उदय स्वभावाने कसं आहे? बोल बच्चन. काम काय करतो तू? ट्रॅव्हल एजन्सीचं काम करायचा, पण आता आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, त्यामुळे सध्या काय करतो माहिती नाही. उदयबद्दल काही माहिती मिळाली आधी आम्हाला कळवायचं. तुला कॉन्टॅक्ट करेलच जीजू, लगेच आम्हाला संपर्क करायचा, कळलं? रामनाथचा फोन सर्व्हिलन्सवर टाका. काय झालं साहेब? मला इथे का आणलं साहेब? बरं, काय केलं मी? सर, हा उमंग आणि हे त्याचे मित्र. काय झालं साहेब? ते तुला कळेलच, पण आधी उद्याला कुठे गायब केलंस ना ते सांग. मी का गायब करेन साहेब त्याला? कारण उदयने सगळ्यांसमोर तुला माफी मागायला लावली होती. काय रे, उदय सारख्या चांगल्या माणसाशी भांडलास तू? कोण उदय? आणि चांगला माणूस? अहो साहेब, एक नंबरचा अतिशहाणा आणि लफडेबाज माणूस होता तो. होता म्हणजे? होता म्हणजे आहे. बदला घेतलास ना तू? साहेब, लोकांसमोर हिरोगिरी करायला त्याला खूप आवडायचं. अच्छा, म्हणून तुझ्या मित्रांना घेऊन त्याला झिरो बनवून टाकलास? अहो, कॉलेजला जाणारी साधी मुलं आम्ही काय गुंड आहोत का किडनॅपिंग करायला? हो, मग सारंगीची छेड काढताना या गोष्टी विसरला होतास काय तू? बघाटे, यांच्या आई वडिलांना बोलवा, त्यांनाही कळू देत काय चाललंय. हो साहेब, साहेब तसं काय करू नका साहेब. साहेब घरी नका सांगू साहेब. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. उदय कुठे आहे? सर, त्या दिवशी भांडणं झाल्यानंतर उमंग सोबत आम्ही आमची मैत्री तोडली होती. त्यानंतर उदय काकांचं काय झालं आम्हाला नाही माहिती. अहो साहेब, मी पण तेच सांगतोय साहेब. साहेब खरंच मी काही नाही केलंय. आता जाऊ देतोय, पण तुमच्यावरती लक्ष असणार हे लक्षात ठेवायचं. हो साहेब. चला घेऊन जा बघाटे. सर, आतापर्यंत मला वाटत होतं की फक्त रामनाथ आणि उमंग या दोघांच्याच डोक्यात गेला होता उद्या. पण अजून एक व्यक्ती होती जो उदयचा राग करायचा, हरिश्चंद्र. कारण का ललिता त्याला सोडून उदयकडे गेली होती. रामकृष्ण. या साहेब, तुम्ही बसा साहेब. बोला, काय काम होतं? उदयचं काय केलं? उदय तुमच्या बायकोचा नवरा. साहेब, माणसाला त्याच्या आयुष्यातील एक चूक खूप काही शिकवून जाते. मी शिकलो त्या बाईकडून आणि कायमचा नाद सोडून दिला तिचा. उदय गायब आहे हे माहीत आहे ना तुम्हाला? साहेब, माझा आणि त्याचा काही एक संबंध नाही, मी सांगितले तुम्हाला. आणि अशा माणसाचं काय करायचं ते ईश्वर बघून घेतो. सर, यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊया का? चला. अहो साहेब, मला का पोलीस स्टेशनमध्ये नेत आहे? आम्ही कुठे नेतोय? सर्व तोच करतो. असं नका करू. तुम्हाला जी काय माहिती हवी ती मी देतो. बसा. रामकृष्ण हरी. उदय कुठे आहे? साहेब, आता त्या दोन बहिणींनाच विचारा तुम्ही. आतापर्यंत त्या दोन बहिणींनी मिळून त्याला विकलाही असेल. त्या एकत्र आल्या तर काय करतील देव जाणे. जर त्या दोन बहिणी अशा होत्या तर त्यापैकी एकीशी लग्न का केलं? तिच्या वडिलांकडे बघून साहेब. माझी इज्जत वाचवा हरी, माझी इज्जत वाचवा. हो, मोठ्या पोरींनी काय धिंडवडे काढले ते अख्ख्या गावानी बघितलं. दुसरी पण बहुतेक त्याच मार्गाने जाणार आहे. तुम्ही नाही म्हणू नका, तुम्ही नाही म्हणू नका. रामनाथ, अहो एवढे कशाला हात जोडताय? तुम्ही शांत व्हा. शांत व्हा. बसा बसा. शांत व्हा. हे घ्या पाणी.
रामनाथ, अहो तुमच्या मुलीला नाकारण्यासारखं तिच्यात वावगं काहीच नाहीये, पण तिने मला होकार दिला पाहिजे ना. नाही, तुम्ही त्याची काळजी नका करू हरी. एकदा का गळ्यामध्ये मंगळसूत्र पडलं ना की सुतासारखी सरळ येईल पोर. माझी इज्जत वाचवाव. लतिका सुद्धा कोणा मुलाचा हात पकडून पळून जाण्याच्या आधी तिच्या गळ्यात हार पडू दे. ठीक आहे, शेवटी त्याची इच्छा. लग्नानंतर ती व्यवस्थित राहिली, पण 6 महिन्यापूर्वी तिची बुद्धी का फिरली देव जाणे. आणि घरात होतं नव्हतं सगळं घेऊन गेली त्या उदयच्या नादाने. अरे अरे काय काय करते अगं ललिता, काय करते तू? अगं ललिता, अगं पैसे कुठे घेऊन चालले ललिता? अरे परमेश्वरा, मी चाललीये माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत, उदय सोबत. बाय. अगं मग माझ्याशी लग्न का केलंस? अगं तीच तर चूक केलेली मी, पण ती चूक ना आता मला सुधारवायची. तर मी तर चालली, तू करत बस इकडे. जय जय राम कृष्ण हरी. बाय. अरे सोडा, अरे सोडा मला. अरे अरे माझे पैसे. मैं चली. बाय. ठीक आहे, आता परमेश्वराने किती सांगितलं ना तरी काय साहेब? शहर सोडून जायचं नाही. आम्हाला विचारल्याशिवाय जायचं नाही. रामकृष्ण हरी. सर, मला वाटतं याचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. हा दिसतो तसा नाही. हा कसा आहे हे ते ललिता सांगेल. पोलीस स्टेशनला बोलवा तिला. रामकृष्ण हरी. माझ्यापेक्षा 15 वर्ष मोठ्या असलेल्या माणसासोबत लग्न लावून माझे आई वडील माझ्या आयुष्याचं काय भलं करणार होते ना ते कोणास ठाऊक. मी खूप सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना, पण ते माझी ही गोष्ट समजण्याच्या पलीकडेच होते. त्या मनस्थितीतच नव्हते. सर, बाबा, मी त्या हरीसोबत लग्न करू? अहो काका म्हणते मी त्यांना, आणि मी त्यांच्यासोबत लग्न करावं असं म्हणताय तुम्ही? हरी खूप आनंदात ठेवेल तुला. त्याचा समाजामध्ये एवढा मान आहे. त्याची बायको म्हणून त्याच्या घरी गेलीस तर लोकही तुझ्याकडे आदरानेच बघणार आहे. अहो म्हणून का तुम्ही त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार का? अगं असं कितीचं वय आहे त्याचं? 40 ना. आई, अगं आई, तू तरी मला समजून घे ना ग. अगं काय कमी आहे ग माझ्यात? बाळा, अगं तुझ्यात काहीच कमी नाही, पण आमचंच नशीब फुटकं. अगं मोठीने काय दिवे लावलेत पाहिलंस ना? अगं लोक छितू करतायत. निदान तू तरी समजून घे ना आम्हाला. आई, माझं ठरलंय, मी हरी काकांसोबत लग्न करणार नाही. ठीक आहे, आम्ही तुझ्या भल्याचा विचार करतोय, पण तुला ऐकायचंच नाहीये ना. मग कर, तुझ्या मनाला पटेल ना ते तू कर. पण एक लक्षात ठेव, यापुढे जे काही करशील ना ते तुझं तू करायचं. म्हणजे आजपासून आम्ही दोघं तुझ्यासाठी मेलो, कळलं? चल ग. एक मिनिट थांबा. आई, बाबा, तुम्हा दोघांना असं वाटतंय ना की मी त्यांच्याशी लग्न करून सुखी होईन? हो. ठीक आहे. म्हणजे तू आईवडिलांखातर हरिश्चंद्राशी लग्न केलं? एक वेळ माझे आई वडीलच सांगत होते मला की तू खूप चांगला आहे म्हणून. मग मी सुद्धा विचार केला की तो चांगलाच असावा आणि मी लग्नाला होकार दिला. म्हणजे हरिश्चंद्र चांगला नव्हता का? सर, तो अगदी जुन्या विचारांचा होता. म्हणजे डोक्यावर पदरच घ्यायचा, घराच्या बाहेर एकटं पडायचं नाही, कुठल्याही पुरुषाशी बोलायचं नाही. अगदी कंटाळा आला होता मला त्यांच्या विचारांचा, आणि त्यांची हीच गोष्ट मला पटली नाही. म्हणून घरातले सगळे पैसे आणि दागिने घेऊन उदय सोबत पळून गेलेस? सर, ते माझेच दागिने आणि पैसे होते. त्या माणसाने ना अगदी माझं जगणं नकोसं केलं होतं. उदय तुझ्या मोठ्या बहिणीसोबत राहत होता, तोवर तो खुश होता. तू त्याच्या आयुष्यात आली आणि तो घर सोडून गेला. सर, असं काही नाहीये.
उलट मी त्याच्या आयुष्यात आल्यापासून तो खुश होता. मग तू त्याच्या आयुष्यात आली ही गोष्ट कमलाला आवडली नव्हती का? उलट कमला आणि उदयच मला म्हणाले की मी त्यांच्यासोबत राहावं म्हणून. म्हणजे तू उदयसोबत संसार करावा असं कमलाला वाटत होतं? हो सर, त्यांनीच मला विचारलेलं. ललिता, तू खरंच खुश आहेस हरिश्चंद्र सोबत? हां, असं का विचारतेस? मला तुला काही सांगायचंय. काय? तू आमच्याकडे ये. म्हणजे? अगं स्पष्ट बोल ना. ॲक्च्युली मी त्या दिवशी डॉक्टरांकडे गेले होते चेकअपसाठी. त्यांनी मला सांगितलं की मी आई नाही होऊ शकत. अरे बापरे. आणि उदयला बाळ हवंय. मी त्याला सांगितलं की तू दुसरं लग्न कर. तू तर उदयला आधीपासून ओळखतेस ना, आणि हरिश्चंद्र तुझ्याशी कसा वागतो हेही तू मला सांगितलंयस. त्यामुळे मला वाटतं की तू हरिश्चंद्रला सोडून उदयची पत्नी म्हणून आमच्याकडे यावंस. तुला काय वाटतं सांग. मी तुम्हा दोघींमध्ये भेदभाव नाही करणार आणि मी सारखंच प्रेम करेन दोघींवर. सर, उदयताईची खूप काळजी घ्यायचा. तिला जे हवंय नकोय ते सगळं बघायचा तो. ती जसं म्हणेन ना तो तसंच करत होता. खरं सांगावं ना तर मला सुद्धा असाच एक नवरा हवा होता. त्यामुळे मी लगेच होकार दिला. उदय नेमकं काम काय करत होता? सर, त्याची आधी एक ट्रॅव्हल एजन्सी होती. त्यानंतर तो एक एस्टेट एजंट म्हणून काम करत होता. ठीक आहे, जाऊ शकता. उदयच्या या दुसऱ्या बिझनेस बद्दल पण जरा माहिती काढा. ओके सर. उदय नेमका कुठे गेला होता याबद्दल पोलिसांचा तपास तर चालू झालाच होता, पण तरी उदयबद्दल जी माहिती समोर येत होती त्यातनं काही प्रश्न निर्माण होत होते. उदय कुठे लपून तर बसला नाही ना? उदयने हे सगळं करण्यामागे त्याचा काही हेतू तर नाही ना? उदयनं कमला आणि ललिता यांना तर प्रेमात पाडलं होतंच, पण सारंगी सुद्धा उदयच्या प्रेमात होती का? हे देवी माते, उदय जिजू जिथे असतील ना तिथून त्यांना ताबडतोब घरी येऊ दे. ते कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असतील ना तर त्यांना त्यातून बाहेर काढ. मी तुझ्या बाळा पडते. त्यांचा जीव वाचव. काय गे, कुणासाठी करतेस का हा देवाचा धावा? तुझ्या त्या नालायक जिजूसाठी ना. त्याचं नाव काढायचं नाही असं घरात, आधीच सांगते. हा अगं आई, पण ते प्रॉब्लेम मध्ये. ए, तुला घरातले प्रॉब्लेम दिसत नाहीत का ग? घरात कामं पडले ती कर्ज आधी. आणि हो, वाचव नाही तो उदय जिथे कुठे असेल ना तिथेच मरून जाऊन दे अशी प्रार्थना कर देवाकडे. हॅलो. येस. काय? कुठून बोलताय? ठीक आहे सर. उदय सापडला. बाजूला. मर्डर वेपन सापडतंय का बघा. सर, हा दारू प्यालेला होता. ड्रिंक्सचा वास येतो. सर, डोक्यावर मार पण लागला आणि नाक आणि तोंड पण दाबलं गेलं. बहुतेक डोक्यावर मार लागून पडला असावा आणि श्वास गुदमरून मृत्यू झाला असावा. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवा आणि आजूबाजूला चौकशी करा, कोणी काय बघितलंय का. यस.
म्हणजे काय करायचं? त्याला मदत करायची मोठी आवड ना त्याला. त्यांच्या बाबतीत असं व्हायला असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं सर. येस सर, बॉडी सापडली. सगळे रिपोर्ट्स मागवलेत. मी सगळे रिपोर्ट्स तुम्हाला लवकरच पाठवतो सर. येस सर, थँक्यू सर. उदयची केस मिसिंग पासून मर्डर पर्यंत येऊन पोहोचले सर. 12 मार्चला उदयचा मर्डर झाला. रात्रीच्या अंधारातून कोणीतरी मागून त्याच्या डोक्यात मारलं आणि नंतर नाक आणि तोंड दाबलं. आणि मागून वार करण्याचा अर्थ समोर येऊन वार करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये नसावी. कळलं सर. म्हणजे संशयित असलेला उमंग किंवा ललिता किंवा कमला यांनी सुद्धा मारल्याची शक्यता आहे सर. आणि उदयच्या केसबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट समोर आली आहे. उदयचं रवी सानप नावाच्या एका माणसाशी पैशांवरून भांडण झालं होतं. रवी सानप कोण सर? एक इस्टेट एजंट आहे. आणि नेमका घोळ काय आहे जरा माहिती काढा. जे काय आहे ते स्वतःहून सांगणार आहेस का आम्हाला बोलतं करावं लागेल? म्हणजे साहेब कशाबद्दल बोलता आहात तुम्ही? बहुतेक आम्हालाच बोलतं करावं लागेल. घेऊन चलायला. अहो पण झालंय काय ते तर सांगा साहेब. उदयचा मर्डर झालाय माहिती आहे ना तुला? हो मला कळलं, पण त्याच्याशी माझा काय संबंध? मी कुठे म्हणालो तुझा संबंध आहे म्हणून, पण तू त्याला धमकावलं होतंस हे आम्हाला माहिती आहे. साहेब जर मी ते केलं नसतं तर त्याने माझा धंदा बसवला असता. गोड बोलून माझे क्लायंट तोडत होता तो. मग मी पण त्याला सुनावलं. उदय थांब. उदय काय लावलंस हे तू? हा काय रे? त्या नंदिनी नगर मधल्या रूमचा व्यवहार तू कसा काय करू शकतोस? ओनरला विचार ना, मला काय विचार? हे उदय शेवटचं सांगतोय तुला, मी इथे आधीपासून आहे आणि जर माझे क्लायंट फिरवलेस ना तर तुला भारी जायला. रवी मी पण इथं धंदा करायलाच बसलो, कळलं? तेव्हा तुझे क्लायंट तू सांभाळ. तुला काय सांगतो ते नीट समजलेलं नाहीये वाटतं. आता तुझं काय करायचं ना ते मी बघतोच. आणि तो ऐकत नाहीये म्हटल्यावर तू त्याचा काटा काढलास. नाही साहेब, तो माझ्या डोक्यात जात होता हे खरं आहे, पण मी असं काहीही केलेलं नाही. तू 2 दिवस होतास कुठे? साहेब मी इकडेच होतो साहेब. शहर सोडून जायचं नाही कुठे, कळलं ना? लक्षात ठेव. उद्याचा PM रिपोर्ट आला. त्याने ड्रिंक केलं होतं हे कन्फर्म झालं सर. आणि उद्याच्या डोक्यावर जी जखम आहे त्या जखमेमध्ये काचेचे ट्रेसेस सापडलेत. ह्याचा अर्थ त्याच्या डोक्यात बाटली मारण्यात आली होती सर. पण ते त्याच्या मृत्यूचं कारण नाही आहे सर. आणि मृत्यूची वेळ रात्री 11 ते 1च्या दरम्यानची आहे सर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उदय मेल्यानंतर त्याचं ATM कार्ड वापरून 2 वेळा कॅश विथड्रॉ करण्यात आली होती. दोन्ही ATM वेगवेगळे आहेत का? हो सर. उदयच्या ATM कार्डचा पिन ज्याच्याकडे असेल ती व्यक्ती जवळची असेल. दोन्ही ATMचं CCTV फुटेज चेक करा. येस सर. एक्सक्यूज मी. हां बोला मोरे. कधी? ठीक आहे सर. उद्याच्या घराबाहेर ललिता आणि कमलाच्या भांडणाचा आवाज येत होता. उदयला मारण्यात या दोघींचा हात असू शकतो सर. पण उदयच त्यांचा आधार होता, मग ह्या दोघी त्याला का मारतील? दोघींना समोरासमोर आणत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. येस सर. उदयचा मर्डर नेमका कोणी आणि कशासाठी केला होता? उदयचं ATM कार्ड वापरून पैसे काढणारी व्यक्ती ही नक्कीच उदयच्या जवळची असणार. मग कमला आणि ललिता यांनीच तर हा डाव केला नसेल ना? पोलिसांनी या दोघींनाही चौकशीसाठी बोलून घेतलं आणि त्या तपासातून जी माहिती समोर आली ती थक्क करून टाकणारी होती. उदयशी लग्न करण्यासाठी तुमच्या दोघींकडे एकच कारण होतं आणि ते म्हणजे त्याचा पैसा. नाही सर, तुम्ही असं का म्हणताय? उदयच्या मृत्यूनंतर त्याचं ATM कार्ड वापरून पैसे विड्रॉ करण्यात आलेत आणि त्याच्या ATMचा पिन त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडेच असणार. नाही नाही सर, मला माहित नव्हता. सर मला पण नव्हतं माहिती. हे बघा, ATMचं CCTV फुटेज आम्ही मागवलंय. आता जर तुम्ही खरं बोलला नाहीत तर खरं काय ते लवकरच बाहेर येईल. नाही सर,
आम्ही खरंच पैसे नाही काढलेत, विश्वास ठेवा. तुमच्या भांडणाचं कारण काय होतं? हिच्यावरून सर. ललिताला मी बहीण म्हणून घरात आणली, पण ही बहीण नाही राहिली, माझ्याशी सवतीसारखी वागू लागली. सर खरं म्हणजे ना, तो उदय हिच्यामुळेच ड्रिंक करायला लागला होता. सर उदयला मूल हवं होतं आणि त्यासाठी तो वेडापिसा झाला होता. आणि हल्ली तर त्याने डोक्यात काहीतरी वेगळंच कसलं पण? ते काही नाही सर. हे बघा, लवकर बोला आणि खरं बोला. नाही बोललात आम्हाला काढून घेता येतं. ते सर म्हणजे उदयच्या मनात सारंगी होती. कमला, 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 आले आले. हे बघ कोण आले. ताई. सारंगी. सारंगी ह्या वयात पण खूप समजूतदार आहे. बोललो मी तिच्याशी. काय झालं, तू का नाराज आहेस? अगं तिला काहीच प्रॉब्लेम नाहीये. हो, माझं ना जिजूंवर खूप प्रेम आहे ताई, आणि तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करीन मी त्यांच्यावर. सारंगी, तू लहान आहेस अजून. मी का लहान वाटते अगं तुला? कॉलेजला जाते मी, आणि जिजूच्या मुलाची आई व्हायला तयार आहे मी. सारंगी, इथे बोललीयस, बाहेर कुठे बोलू नकोस. तुम्ही जा बरं, तिला घरी सोडून या. का? मी लहान नाहीये मला घरी सोडायला. माझी मी जाईन. सारंगी. सारंगी, खरं तर ललिताच्या जागी उदय सारंगीलाच घरी घेऊन येणार होता, पण ही हरिश्चंद्राला कंटाळली आहे हे मला माहित होतं. ठीक आहे, तुमच्यापैकी कोण उदयच्या जीवावर उठलं होतं हे लवकरच कळेल. घेऊन जा. कदम, कमलाच्या म्हणण्याप्रमाणे उदयच्या मनात सारंगी होती. उदयच्या पैशांवर सारंगीचा डोळा तर नसेल. सर, त्या ATMचे CCTV फुटेज. जेवढे सस्पेक्ट्स आहेत सगळ्यांचं लोकेशन, ATMचं टाइम आणि लोकेशन याच्याशी मॅच करून बघा. येस सर. आणि तेव्हा माहितीये का, पार्टीमध्ये आपण 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 पार्टी करूया ना. करूया. सारंगी, बोला ना सर. तुम्ही वा पुढे, आम्ही हिला कॉलेजला सोडून. नाही, त्याची काहीच गरज नाहीये. माझी मी जाईन ना. ओ सॉरी, तू तर आता मोठी झालीस ना. उदयचा मर्डर करू शकतेस एवढी मोठी. सर तुम्ही काय बोलताय मला खरंच नाही कळत आहे काही. उदयच्या मुलाची आई होण्या एवढी मोठी झालीस ना तू. हो, माझं जिजूंवर प्रेम होतं. पण तुझे जिजू तुला नाकारून ललिताला हो म्हणाले, याचा तुला राग. तो माझा झाला नाही म्हणून कोणाचाच होऊ शकत नाही हा विचार करून तू त्याला मारून टाकला. नाही सर, मी का जिजूंचा खून करीन? पैशांसाठी. तू 12 तारखेला त्याला भेटली होतीस, रात्री 11 वाजता. 11? मला तर आई बाबा रात्री 8 नंतर घराबाहेरही पडू देत नाहीत. मग 11 वाजता कसं शक्य आहे सर? हां, पण त्या रात्री आई बाबा घरी उशिरा आले होते. किती वाजता? रात्री 12च्या सुमारास. कुठे गेले होते ते त्यांनाच माहिती सर. साहेब, त्या दिवशी आम्ही उशिरा घरी आलो होतो. कुठे गेला होता? कीर्तनाला. कुठे होतं कीर्तन? दत्त मंदिरात. ठीक आहे, चला. बारा मार्चला घरी कोण कोण उशिरा आलं होतं त्या सगळ्यांच्या डिटेल्स काढा
ओके सर ATM लोकेशनची कोणाचंच मोबाईल लोकेशन मॅच झालं नाहीये, पण हे मॅच झालंय सर. आणि सारंगी ह्याच्या संपर्कात होती. चला अभ्यास झाला. मी काय केलंय? मला मी काय केलंय? पण मी काय केलंय सर? पण मी काय केलंय सांगा. मम्मी सारंगी अगं चार किलोमीटरच्या परिसरात 3 ATM आहेत. आपली वेशभूषा बदलून पैसे विड्रॉ करायला गेला होतास. तूच चल बोल बोल. सांगतो साहेब, सांगतो. त्या सारंगीचा त्या उदयवर खूप राग होता, कारण त्याने तिला नकार दिला होता आणि मग तिने ठरवलं की त्याचा बदला घ्यायचा म्हणून. सारंगी उदयसाठी मी काय वाटेल ते करायला तयार होते सर, पण वेळ आली तेव्हा त्याने मला नकार दिला. त्यात ललिता ताईशी लग्न झाल्यानंतर तर तो मला टाळायलाच लागला होता. स्वतःचा ATM पिन देण्या इतपत त्याचा माझ्यावर विश्वास होता, पण नंतर तर तो माझ्याशी बोलायलाच झाला. माझा राग खूप वाढत होता आणि त्या दिवशी आणि मला मदत करण्याचे मी हरीला पैसे दिले होते. माफ कर. केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तर होणारच आहे. तुमचा एक चुकीचा निर्णय अनेकांच्या विनाशाला कारणीभूत ठरू शकतो, त्यामुळे सावध राहा. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आजच्या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच एका नवीन केससह. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.